36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. घाटनांद्रा जिल्हा परिषद प्रशाला घाटनांद्रा येथे 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली आहे. प्रशालेचे मुख्य ध्वजारोहण SRPF जवान प्रशांत कृष्णा दहेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सोफिया बी इब्राहिम शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ निकम, उपाध्यक्ष बाबूराव मोरे, सदस्य नईम पठाण, माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र मोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्री बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या आदेशानुसार गाण्यांवर आधारित संगीत कवायत सादर करण्यात आली आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, देशभक्तीपर गीते आणि रेकॉर्ड डान्स सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केलाय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ईश्वर तांगडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री पानतावडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री घुगे सर, श्रीमती आंदे मॅडम, सागर ठाकरे आणि सहकारी यांनी सहकार्य केले. उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालाय. सगळ्यांनी आपापली मेहनत केली, आपापल्या जिद्दीवर, आपापल्या बळावर तो एक नोकरी लागतो किंवा चांगला एक अधिकारी बनतो किंवा चांगला एक बिझनेसमॅन बनतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर भर द्यावा. हे कसं असतं माहिती आहे का, 5वी ते 12वी हे आपलं शालेय वर्ष असतं. याच्यामध्ये आपल्याला वर्णाला जशी कलाटणी भेटेल, जसं मार्गदर्शन भेटेल, तसं आपलं आयुष्य घडत असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की 10वी नंतर आता काहीतरी मुलं 11वी 12वी जातीलच, तर कमीत कमी आपला मोबाईलचा वापर कमी होईल आणि आपल्या अभ्यासावर जास्त फोकस लक्ष द्या. कारण की हे आयुष्य वापस येत नसतं. एन्जॉय करा, हसत खेळत अभ्यास करा. बस एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमजद कुरेशी, सिल्लोड.